हाय, हॅलो, नमस्ते, श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते मस्त असणार, मजेत असणार. मुलींना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या इकडे, तर विचार केला की 8 दिवस मस्त फिरवून आणायचं मुलींना, कारण की हेच ते दिवस असतात त्यांना बाहेर जाता येते. नंतर थंडी वगैरे चालू होते आणि नंतर घरामध्येच सर्व आपलं कामं असतात. तर मग आम्ही प्लॅन केला 8 दिवस जायचं. आणि आम्हाला किरण दादाकडून पण इन्व्हिटेशन होतं. आपल्या छोट्या क्रिसचं अन्नप्राशनचा कार्यक्रम होता, तर दादांनी पण बोललेलं होतं. तर आधी त्यांच्याकडे जाणार, त्याच्यानंतर मग 2 फॅमिली आणखी आम्हाला जॉईन होणार आणि आम्ही तिकडून नंतर थोडं तिथं फिरून वगैरे येणार. तर त्यासाठी थोडी तयारी करून घेतलेली आहे. तिथंच आम्ही एक घर बुक केलेलं आहे. 3 फॅमिली आहे, तर 3 फॅमिली मिळून बुक केलेलं आहे. तर घरून थोडं थोडं जेवणाचं काही त्यांनी घेतलेलं आहे, 2 मैत्रिणींनी, काही मी घेतलेलं आहे. तर स्वतःच आम्ही तिथं स्वयंपाक वगैरे करणार आणि नंतर संध्याकाळी वगैरे मिळून असं चटणी वगैरे जे आपल्याला मस्त इझी होईल, झटपट होईल. म्हणजे कसं चपाती बनवली त्याला चटणी वगैरे लावून रोल करून आपण बाहेर घेऊन जाऊ शकतो. तर चिवडा वगैरे मी केला होता थोडा. तर क्रिसचं अन्नप्राशन आहे, काही गोष्टी त्याच्यासाठी घेतलेल्या आहे. आणि उन्हाळी पदार्थ जे जे मी घरामध्ये बनवले होते ते मी आपल्या किरणदादा आणि नेहासाठी घेतलेले आहे. म्हटलं एक थोडीशी टेस्ट त्यांना द्यावं. तर चिप्स वगैरे केलेले होते. त्याच्यानंतर मी तांदूळाच्या चकल्या केलेल्या होत्या. थोडे पापड, आपले ज्वारीचे बिबडे पापड, उडदाचे ते केले होते, ते घेतले. आणि कुरडया पण केल्या होत्या गव्हाच्या, पण मी वेळेवरती त्या विसरले. हे सर्व आदल्या दिवशी मी पॅक करून ठेवलेलं होतं आणि आज आहे आमचा जाण्याचा दिवस. तर सर्व आता मी भरून घेते बॅगामध्ये. तर ही बॅग जी आहे, तुम्ही सर्व या बॅगला ओळखत असणार. तर जेव्हा मी इंडियामधून आली होती तेव्हा थोडं सामान यामध्ये घेऊन आले आणि खूप मस्त इझी कॅरी करायला ही बॅग असते. बाहेर कुठे गेलं ना, यामध्ये सर्व सामान भरायचं आणि चेन लावून घ्यायची. तर सर्व सामान, कुकर वगैरे मी घेतलेलं आहे. एक कुकर मी घेतलेलं आहे आणि एक कुकर 2 मैत्रिणींनी घेतलेलं आहे. म्हणजे कसं डाळ भात कुकरमध्ये पटकन लावता येते. आणि थोडं थोडं जसं जिरं मोहरी जे आपल्याला स्वयंपाकासाठी लागते ते सर्व आम्ही करून घेतलं. आणि क्रिससाठी छोटंसं एक आमच्याकडून गिफ्ट पण घेतलेलं आहे. आणि सर्व कपडे वगैरे सर्व अशा बॅगा आमच्या पॅक झालेल्या आहे. इथं डिक्की जे आहे ते सर्व पॅक झालेले आहे, जेवढं आम्हाला सामान घेता येतं. कारण 8 दिवस जाणार आहे, त्याच्यासाठी ना जेवढं सामान आम्हाला घेता येईल, ते मुलींचे कपडे, आमचे कपडे सर्व 2-3 दिवसाचे. आणि तिकडे जरा थंडी असते, त्याच्यामुळे मग ते पण थोडे कपडे थंडीचे घेतलेले आहे सोबत. थंडी वगैरे लागली तर एक्स्ट्रा ते पण घेऊन घेतलेले आहे. तर लांबचा प्रवास आहे, 600 किलोमीटर आम्हाला जायचं आहे. तर आधी दादाकडे जाणार आणि नंतर मग आम्ही 2 दिवस तिथे थांबणार आणि पुढे जाणार. तर इथं आम्ही एक स्टॉप घेतलेला आहे. मुलींचं चालू होतं, अदिती काहीतरी तिचं विणत होती हाताने आणि अन्वी तिचं काहीतरी कलर करत होती. तर आम्ही प्लॅन केला 2-2 घंट्यांनी स्टॉप घ्यायचा. थोड्या वेळ अदितीचे बाबा चालवणार आणि थोड्या वेळ मी चालवणार. तर 2 घंटे झालेले होते आणि आज होती एकादशी. तर सकाळी थोडं फराळचं वगैरे मी सोबत करून घेतलेलं होतं आणि अदितीच्या बाबांचं फराळचं बाकी होतं, तर ते निवांत तिथं फराळ करत होते. आणि इथं तुम्ही बघत असताल ना, थोडे थोड्या अंतरावरती 200-300 असं किलोमीटर झालं ना, 150-200 किलोमीटरवरती असं त्यांनी एक स्टॉप असतो आणि तिथं टॉयलेट वगैरे सर्व त्यांनी सोय केलेली असते. तर 2 घंटे अदितीच्या बाबांनी गाडी चालवली आणि आता मी चालवणार. मी जशी गाडी हातात घेतली तशी मला ट्रॅफिक लागली. तर इथं समोर काहीतरी झालेलं होतं, एखादी गाडी बंद वगैरे पडलेली असेल किंवा काही ॲक्सिडेंट वगैरे झालेला असेल. तर तुम्ही बघू शकता 2 लाईन आहे, तर एक लाईन इकडून आहे, एक लाईन तिकडून, आणि मधोमध त्यांनी जागा सोडलेली आहे, जेणेकरून ॲम्ब्युलन्स वगैरे आली तर ती पटकनी जाता येईल. तर असं ट्रॅफिकमध्ये आपल्याला ट्रेनिंग पण दिल्या जाते, जेव्हा आपण ड्रायव्हिंग क्लास करतो तेव्हा मधोमध जागा सोडायची. आपण जर राईट साईडला असलं तर राईट साईडला गाडी चालवायची, घालायची थोडी आतमध्ये, आणि लेफ्ट साईडला असेल तर लेफ्ट साईडने थोडी आतमधून गाडी चालवायची. आणि जशी मी ट्रॅफिकमधून निघाली तशी मी माझा 150 आणि 140च्या स्पीडने निघाली, कारण की लगभग ट्रॅफिकमध्ये आम्ही 30 मिनिट अटकलेलं होतं. इकडे ट्रॅफिक वगैरे काही नसते तशी, पण कधी काही ॲक्सिडेंट, कोणाची गाडी जर बंद वगैरे पडली हायवेवरती तर थोडे तितके वेळ ट्रॅफिक होते. तर 30 मिनिट आम्हाला लागले आणि मी खूप शिकली या ट्रिपमध्ये. जसं की मला थोडा कॉन्फिडन्स आला स्पीडनी गाडी चालवायला, नाही तर मी आजपर्यंत 120-130पर्यंत मी गेलेली होती गाडीचा माझा जो स्पीड आहे तो. पण आज मी 150ने लगभग एक घंटा मी गाडी चालवली होती. आणि मुलींचं पण मस्त निवांत
चालू होतं. मागे काही खेळत होत्या, काही खात पीत होत्या, कारण त्या पण बोर होता. आणि 2-2 घंट्यांनी आम्ही ड्रॉप घेत होतो. 2 घंटे मी चालवत होती, नंतर 2 घंटे आधी तिचे बाबा चालवत होते. आणि आज मी फर्स्ट टाईम अशा लांब टनेलमधून गाडी चालवत होती आणि तो एक वेगळाच अनुभव होता. कारण की जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हा लाईट्स असतात आतमध्ये, आणि जेव्हा आपण बाहेर निघतो तेव्हा अचानकच उजेड होतं, तर आपल्या डोळ्यावरती त्याचा इफेक्ट होता. तर 2-2 घंट्यानंतर आम्ही चेंज करत होतो थोडं, कारण की एकादशी पण होते आणि प्रवास लांबचा होता. 600-650 किलोमीटर होतं, तर आम्हाला 6-6.5 घंटे लागले जाण्यासाठी. तर परत एक टनेल आला आणि असं करता करता मग आम्ही दादाकडे पोहोचलो. दादांचे मधामध्ये फोन मेसेज चालू होते की कुठपर्यंत तुम्ही पोहोचले. त्यांना पण थोडी काळजी होती की लांब प्रवास आहे, मुली आहे सोबत. तर त्यांना मग मी अपडेट देत होती मधामध्ये की आम्ही इथपर्यंत पोहोचलो. आणि तसं तर आम्हाला सकाळी लवकर निघायचं होतं, पण थोडा उशीर झाला कारण की पॅकिंग वगैरे करायची. आदल्या दिवशी मी सर्व करून ठेवलं तरी पण थोडा उशीर झाला. असं करत करत प्रवास करत आम्ही 650 किलोमीटर प्रवास करून पोहोचलो घरी. घरी पोहोचल्यानंतर हातपाय धुतले, फ्रेश झालो. आणि नेहानी असं मस्त एकादशीचं सर्व जेवण बनवून ठेवलेलं होतं. मस्त बटाट्याची भाजी, उसळ केली होती, आणि तिने उपवासाच्या चपात्या पण करून ठेवलेल्या होत्या. खूप असं मस्त सात्विक आणि चविष्ट असं उपवासाचं नेहाने बनवून ठेवलं होतं. मस्त पोटभर आम्ही जेवण केल्यानंतर वातावरण खूप छान होतं. दादांनी त्यांची फरसबाग आम्हाला दाखवली, आणि जे गार्डन आहे त्यांचा जो एरिया आहे तो आम्हाला त्यांनी दाखवला, आणि खरंच खूप सुंदर होता. त्याच्यानंतर मी जशी गेली ना, हातपाय धुतले, आधी क्रिशला घेतलं. असं वाटतच नव्हतं की क्रिशला मी पहिल्यांदा भेटत आहे, आणि त्याला पण अशी भीती वगैरे काही वाटत नव्हती. गेल्यापासून क्रिश माझ्याजवळ असा छान येत होता, मुलींसोबत खूप छान खेळत होता. रडत वगैरे काही नव्हता की हे नवीन व्यक्ती वगैरे आहे की यांच्याजवळ जायचं नाही. मी त्याला घेतलं तसं तो माझ्याकडे आला, की जसं आम्ही आधी खूप वेळा भेटलेलो आहे. नंतर आम्ही बागेत वगैरे फिरलो, नंतर चहा वगैरे घेतला, आणि फुलं बघून ना खरंच खूप मन प्रसन्न झालेलं होतं. थोडा पाऊस येऊन गेलेला होता, वातावरण पण एकदम छान मस्त होतं. आणि मस्त फ्रेश फ्रेश फळं तोडले, खाल्ली मुलींनी, आणि त्यांना पण खूप मज्जा येत होती या गोष्टीमध्ये. नंतर आम्ही मस्त गार्डनमध्ये चटई टाकली. नेहाने मस्त गरमागरम अद्रक टाकून चहा बनवलेला होता, चहा वगैरे पिला, आणि निवांत तिथंच आम्ही गप्पा मारत बसलेलो होतो. आणि त्यानंतर नेहाने मला काहीच करू दिलं नाही. नेहाने सांगितलं की ताई तुम्ही जा आणि झोपून राहा, जे काही कामं करायचे ते मी करते. मी तिला म्हटलं होतं मला करू दे, पण तिने काहीच मला करू दिलं नाही. तर आम्ही मस्त इथं चटई टाकून बसलेलो होतो. मुली खेळत होत्या त्यांच्या मामाबरोबर, बाबाबरोबर, आणि आमच्या पण दोघींच्या गप्पा चालू होत्या. क्रिश माझ्याबरोबर होता. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच ना. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चला मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा. बाय बाय.